श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 10. या अध्यायामध्ये भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला मौन व्रताचा महिमा सांगितला. मौने पापाचा क्षय, मौने सौभाग्य प्राप्त होय, मौने सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्व अरिष्टे, मौने कलहाची हानी, मौने आयुष्यवर्धनी, मौने सौख्याते पावनी, मौने भोजनी सादर. अधिक मासामध्ये जो मनोभावे मौन व्रत करतो त्याच्या पापाचा क्षय होतो, त्याला सौभाग्य प्राप्त होते, त्याच्या जीवनातील सर्व अरिष्टे सर्व संकटांचा नाश होतो, त्याचं आयुष्य वाढतं, त्याच्या जीवनामध्ये नेहमीच सुख समृद्धी नांदते. मागील अध्यायात आपण उपवासाचे महत्त्व, पुण्यदानाची कथा ऐकली. माता लक्ष्मीनं मग भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. शारीरिक व्याधींमुळं, दुर्बलतेमुळं ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी अधिक मासामध्ये कोणतं व्रत करावं? भगवान विष्णू तेव्हा म्हणाले, उपवास ज्यांना शक्य नसेल त्यांनी पुरुषोत्तम मासात मौन व्रत धारण करावं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दया घना, तव स्मरणे अघनाशना, जाय निरसुनी तत्काळ, तुझी येनामी उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा, निशी दिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षयी, आता शक्ती नसे शरीरी, भजन ही नवे क्षणभरी, उसंत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय तुझे, परी न कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ, केधवा येईल वोखटी वेळ, नेनो कपाळ महाराजा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा, परी जया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केऊता तया ते, तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे, ये विषयी निवेदिजे, कवन कीजे सार्थक. माता लक्ष्मीच्या या प्रश्नाला भगवान विष्णूंनी उत्तर दिलं. विष्णू वदे ते अवसरी, शक्ती नाही जयाते शरीरी, तयाचे व्रत श्रवण करी, कवणे परी आचरावे, तयाने करावे हविषान्न, वरी एक भुक्त करुण भोजन, करावे मौन्य धरुण, नसे अन्न साधन पै. दोन्ही वेळ उपवास ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळ उपवास करावा आणि जेवण करत असताना मौन धारण करावं. मग मौन कधी कधी धारण करावं? त्रिकार्या ते असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन, याचे फळ करी श्रवण, अति आदरे करुणिया, मौन्य केली या स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आनिक होय श्रीमान, करी स्नान मौन्येसी, होम करिता मौन्ये करुण, आयुष्य वृद्धी होय जाण, आनिकही साधन करिता भोजन मौन्येसी, स्नाने संतुष्ट होय जाण, अग्नि संतुष्ट होमे करुण, मौन्ये करिता भोजन, स्वये नारायण संतुष्टे. अधिक मासामध्ये कुठे कुठे मौन पाळायचं? तर प्रामुख्यानं जेवण करत असताना, स्नान करत असताना, पूजापाठ किंवा होम हवन करत असताना मौन पाळायचं. जसे आपण मौन पाळाल तसं आपल्याला फळ मिळेल. स्नान करताना जर आपण मौन पाळलं तर आपली कांती, आपली त्वचा तेजस्वी होईल. होम हवन पूजापाठ करताना जर आपण मौन पाळलं तर आपली आयुष्यवृद्धी होईल. आणि जेवण करताना जर आपण मौन पाळलं प्रत्यक्ष नारायण संतुष्ट होतात. यासारखं दुसरं पुण्यफळ नाही ज्यामुळं सर्व पापांचा नाश होईल. ऐसे प्रतिदिनी जया ते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिका अधिक पै, आदो संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझी विशेष, तेही निशेष अवधारा. संपूर्ण अधिक मास जर आपण जेवताना मौन पाळलं त्याच्यासारखं पुण्य दुसरं नाही. परंतु नाही शक्य तर कमीत कमी दशमी, द्वादशी तिथीला, एकादशीला, पौर्णिमेला आपण भोजन करत असताना अवश्य मौन पाळावे. या अधिक मासामध्ये आपल्याला नदीचं स्नान, गंगा स्नान नाही घडलं, ब्राह्मण पूजन आपल्याला शक्य नाही झालं, दीपदान जरी आपल्याला शक्य नाही झालं, अधिक मासात आपल्याला एकदाही उपवास करता नाही आला, गाईचं पूजन शक्य नाही झालं, गोदान शक्य नाही झालं, तर आपण फक्त एक करायचं, 3 रात्री जेवण करत असताना मौन व्रत पाळायचं. प्रत्यही जरी न घडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन,
दीपदान यथाविधी न घडे अपुपादिदान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान तेची लक्षण ऐके पा एतुकेही न घडे जरी त्रिरात्र व्रता ते स्वीकारी स्नान दान बरविया परी नक्त करी मौन्य भोजन. भगवान विष्णू माता लक्ष्मीला पुढे म्हणाले, माझा परमभक्त नारद मुनी याने देखील पुरुषोत्तम मासामध्ये मौन व्रतच केलं होतं, म्हणून त्यांना ब्रह्मदेवाचा पुत्र होण्याचं भाग्य मिळालं. सकळ दान केलियाचे फळ अथवा तीर्थ केलियाचे फळ किंवा पुरश्चरण मंत्रमंडल किंवा दिदले पृथ्वीदान एतुकेही घडता एकीकडे मौन्य भोजन जयाते घडे तरी ना तुळे तयाते न घडे सांगतो रोकडे श्लोकाधारे. एखाद्याने आपली सर्व संपत्ती दान केली, एखाद्याने पृथ्वी दान केली, एखाद्याने तीर्थयात्रा केली किंवा एखाद्या मंत्राचं पुरश्चरण केलं, यातून जेवढं पुण्यफळ मिळेल त्यापेक्षाही जास्त पुण्यफळ मौन व्रतातून मिळेल. सर्व फलं च मौनेन तिथी नक्षत्रयोस्ततं इष्टापूर्तफलं तस्य मलमासेतु मौनतः. भगवान विष्णू मग माता लक्ष्मीला म्हणाले, मौन व्रताचा महिमा स्पष्ट करणारी एक कथा मी तुला सांगतो. अवंती नावाच्या नगरीत एक वेदशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. अतिशय धार्मिक वृत्तीचा, शांत, अल्पसंतुष्ट वृत्तीचा. नेहमी तो समाधानी असे आणि त्याचं आचरण अतिशय शुद्ध होतं. भगवंताची मनोभावे तो भक्ती करत असे. पूर्वी अवंती नगरी जाण वेदशर्मा नामे ब्राह्मण तपो तेजे दैदीप्यमान सूर्यनारायण दुसरा तो स्वाध्यायी नित्यरत असे दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे स्वधर्माचारे काळ क्रमित असे लोलंगता नसे निजांगी नीर असता निरहंकारी मत्सर कवणा तेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करी अपत्यावरी जीवमात्री तव प्रवर्तला मलमास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस म्हणे पदरी संचय नसे धनास वाटे हव्यास धनाचा तयासी उपाय कीजे कवण भिक्षा मागत न मिळे कण कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय फुकाचे न मिळे तक्रपाणी हे तव सोलीव दुःखाची करणी पूर्ण दरिद्र कृपे करुणी दिदले मज लागुनी भगवंते जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. असा हा वेदशास्त्री ब्राह्मण, ज्याला अजिबात गर्व नव्हता, मत्सर नव्हता, प्राणीमात्रावर तो नेहमी दया करत असे. एकदा अधिक मास आला असता हा ब्राह्मण चिंतेत पडला. आपल्याकडे तर द्रव्यही नाही, आपण दरिद्री आहोत, ना आपण कोणाला दान करू शकतो. शारीरिक दुर्बलतेमुळं आपण नदीवरती जाऊन स्नान किंवा उपवास देखील करू शकत नाही. क्षणभरी नसता अन्न तात्काळ जाऊ पाहे प्राण पित्तक्षोभ होय तक्षण या लागी उपोषण घडेना ऐसी चिंता करिता हृदयी निज ध्यास बैसला जीवी म्हणे पुण्यलेश आमुचे दैवी प्राप्त केवी होऊ शके. वेदशर्मा ब्राह्मणाची ही अवस्था बघून पुरुषोत्तम भगवान यांना दया आली. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत दिला आणि त्याला म्हणाले, बा विप्रा, तुला जर स्नान उपवास करणं शक्य नसेल तर तू या अधिक मासामध्ये मौन व्रत धारण कर. एवढं जरी तू केलं तरी तुला सर्व सुख प्राप्त होईल, उत्तम फळ प्राप्त होईल. स्वप्नी येऊन या श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्य तेव्हा मौन्याची करावे स्नान मौन्याची कीजे हवन मौन्याची साधावे भोजन न लगे आन साधनाते परान्नाचा करी त्याग मास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापन यथा सांग तेने श्रीरंग संतोषे ऐसे स्वप्न होताची निशिते एरू चाकाटाला शोभवते म्हणे दृष्टांत दिदला भगवंते मनोन हर्षाते निजमनी. स्वप्नामध्ये भगवान विष्णू वेदशर्माला म्हणाले, स्नान, भोजन आणि होम हवन पूजापाठ करताना तू मौन व्रत धारण करावं. 1 महिना अधिक मास संपेपर्यंत अशा पद्धतीनं तू मौन व्रत कर आणि शेवटच्या दिवशी त्याचं यथासांग उद्यापन कर. मग प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभ मौन्यव्रती अलभ्य लाभ लाभला भला तयाते प्रातःकाळी नर्मदा तीरी स्नानाते जातसे निर्धारी मौन्येची एतसे माघारी याचना न करी कवणाते करुणी देवदेवतार्चन
विधियुक्त जप अनुष्ठान सारुनिया होम हवन नक्त उपोषण करीतसे अस्तमानी करी भोजन स्वपंक्ती अतिथी जाण परी स्वप्नवचनी भावार्थ धरून करी आचरण मौन्येचे धन्य ते संसारिक जन जया ते घडे अतिथी जाण नको देवा ऐशियाचे जिने असाक्षी भोजन जयाते ऐसा नभे वेदशर्मा कर्म करी अकर्मा सदा सर्वकाळ सर्वोत्तमा भजन प्रेमा अगम्य संपूर्ण भरता एकमास उद्यापन करी सायास चित्ती धरुणी अतिहव्यास मौन्यव्रतास संपविले. भगवान विष्णूंनी दृष्टांत दिल्याप्रमाणे वेदशर्मा ब्राह्मणाने स्नान भोजन आणि होम हवन पूजापाठ करताना मौन व्रत आरंभ केलं. त्यानं मनाचा पक्का निर्धार केला. स्नान करताना स्नानाला जाताना येताना तो मौन धारण करीत असे, कोणाशी काहीच बोलत नसे. तसंच देवपूजा करताना होम हवन करताना जप करताना तो मौन व्रत धारण करू लागला. भोजन करताना देखील त्यानं मौन पाळलं. संपूर्ण 1 मास अधिक मास संपेपर्यंत त्यानं मनाचा पक्का निर्धार करून हे व्रत केलं आणि अधिक मास संपल्यानंतर याचं यथासांग उद्यापन केलं. तया व्रतप्रभावे करून आरोग्य कांती वर्धमान जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही संतोषून शेषशायी विमान आणविले लवलाही उद्धरून नेला वैकुंठा. वेदशर्माचं इतकं पुण्यसंचय झालं की त्याला वैकुंठ प्राप्त झालं. मौन व्रत धारण केल्यामुळं वेदशर्माचा वाचाशक्तीचा संचय झाला आणि मरणोत्तर त्याला वैकुंठ प्राप्त झाले. या वेदशर्मा ब्राह्मणानं इंद्राला आपल्या एका दिवसाच्या पुण्याईचं दान दिल्यानं इंद्रानं वृत्तासुराचा वध केला आणि हा विप्रराज अजूनही वैकुंठामध्ये सुख भोगतो आहे. इंद्र करीतसे सन्मान आपणा निकट बैसवून स्वर्गसुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला स्वयंपै. तो ब्राह्मण अद्यापवरी स्वर्गलोकी वास करी साक्ष घेई जे श्लोकांतरी नसे वैखरी अप्रमाण. ऐसा तरला वेदशर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भाविको धरुणी प्रेमा हृदयी पुरुषोत्तमा ध्यायीजे. संकल्प विकल्प करुण दूर मिथ्या जाणून संसार हृदयी चिंता रघुवीर नेतसे पैल तीरदासाते. जयाचे नाम घेता जाण जळी तरले हो पाशान ते तव निर्जीव की हो जाण परिमहिमान नामाचे. वेदशर्माने जसे अधिक मासामध्ये मौन व्रत धारण करून आपल्या जन्माचं सार्थक केलं, अगदी तसंच पुरुषोत्तम मासामध्ये आपल्यापैकी प्रत्येकानंच संपूर्ण अधिक मास नाही तर कमीत कमी द्वादशी, एकादशी, पौर्णिमा तिथीला जेव्हा जमेल तेव्हा किंवा कमीत कमी महिनाभरातून 3 दिवस 2 दिवस जेवण करत असताना मौन व्रत पाळावं. बऱ्याच वेळा आपण पूजापाठ करत असताना किंवा होम हवन करत असताना गप्पा मारतो किंवा जेवण करत असताना देखील आपण इतरांविषयी काहीतरी वाईट बोलतो, निंदा करतो. ईश्वराने इतर प्राणीमात्रांपेक्षा जास्त आपल्याला एक वरदान दिलं आहे, ते म्हणजे वाचा. ही आपल्याला एक दैवी शक्ती मिळाली आहे आणि आपण प्रत्येकानं तिचा यथोचित उपयोग केला पाहिजे. ती एक शक्ती आहे. व्यर्थ बडबड करून आपण वाचाळ होतो, या शक्तीचा अपव्यय करतो. मौन धरणं म्हणजे काय? अजिबात न बोलणे, अबोला धरणे, तोंड एकदम गप्प ठेवणं याचा अर्थ मौन नाही. मौन म्हणजे काय तर अनावश्यक बोलणं टाळावं. कुठलाही संवाद हा विसंवाद होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे मौन. उगीच आपण कारण नसताना व्यर्थ बडबड करीत राहिलो तर आपल्या शक्तीचा, आपल्या वाचेचा गैरवापर होतो. आणि म्हणूनच आपण अधिक मासामध्ये काय करायचं, जेवण करत असताना किंवा पूजापाठ करत असताना, होम हवन करत असताना व्यर्थ बडबड टाळायची. महत्त्वाचं तेवढं बोललं तर चालेल, मात्र कुणाची निंदा नको. असं केल्यानं संपूर्ण महिनाभर जर आपण पुरुषोत्तम मासामध्ये मौन व्रत पाळण्याचा प्रयत्न केला, यथाशक्ती करा. संकल्प न करता केला तरी चालेल. हा एक तप आहे ज्यामुळं आपल्या वाणीला, आपल्या वाचेला एक अलौकिक असं सामर्थ्य, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूर्वीचे जे ऋषीमुनी होते, जपीतपी होते, संन्यासी होते, यांना वाचासिद्धी मौन व्रतामुळेच प्राप्त झाली होती, कारण त्यांचा आपल्या वाणीवरती तेवढा ताबा होता. असा या मौन व्रताचा महिमा आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल अधिक मासामध्ये आपण
मौन व्रत नक्की धारण करा. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.